हॅलो, नमस्कार. मी सरिता. माझ्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर माझा हा पहिला व्हिडिओ आहे या चॅनलवरती. तर सर्वांनी प्लीज करून सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर. आणि प्लीज करून सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा. आणि इकडे बघा संध्याकाळचा व्हिडिओ हे केला मी तुमच्यासोबत शेअर. संध्याकाळी कशी घरातली कामे आटपते हे होते. तर संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा. तर संध्याकाळचा टाईम होता, तर देवपूजा दिवाबत्ती वगैरे सगळी केली मी घरातली जे काही होती ती. आणि घरात दरवाजात सगळे दिवे वगैरे लावले. त्याच्यानंतर इकडे मला थोडीशी भूक पण लागली. कसं आपल्याला संध्याकाळी 5-6च्या दरम्यान ते आपल्याला सवयच आहे. भूक थोडीशी काय होईना अशी थोडी भूक लागते. पण मग स्वयंपाक होईपर्यंत खूप मग एक केळी होती ती खाल्ली मी. आणि तिकडे मला बोलत होते तुमचे दादा, तर त्यांना बोलत होते मी तिकडे. आणि इकडे लगेच स्वयंपाकाला लागली मी. भांडे वगैरे जे होती ती सगळी घासून ठेवली. चहा पाण्याची, मुलांची टिफिन वगैरे होते पडलेले, ते घासून बाजूला ठेवून दिले. कारण खूप फास्टमध्ये काम आवरलं. थोडासा उशीर पण झाला होता. थोडंसं खाली फिरायला पण गेलो होतो. तर इकडे कढीची भाजी बनायची. तर कढीची भाजी स्वच्छ अशी पाण्याने अगोदर धुवून घेतली. अगोदरच धुवून घ्यायची. भाजी चिरल्यावर कसं त्याच्यातलं जे व्हिटॅमिन असतं ना ते होतं. आणि इथे माझा अंधार कसं काय झाला ते मी सांगते. लाईट गेली होती अचानकच. त्याच्यामुळं अंधार झाला तिथे. आणि भाजी अशी बारीक कापून घेतली आणि शिजायला टाकली. त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ, आपली साधी सिंपलच भाजी बनवणार आहे. बेसन पीठ घालून हाटून भाजी म्हणतो ना आपण, बेसन पीठ टाकून तशीच भाजी बनवायची आहे. तशीच छान लागते कढीची भाजी आम्हाला सगळ्यांना. आणि थोडीशी पातळ असली ना संध्याकाळच्या टायमाला भाजी, तर त्याने पोट पण भरतं. दिवसा कसं डबे वगैरे द्यावे लागते पोरांचे त्यांचे. तर कोरडीच भाजी होती. तर मग संध्याकाळी थोडीशी पतली भाजी असली नाही एखादी, मग पोट भरतं सर्वांचं, म्हणून मग कढीचीच भाजी बनवली. आणि छान असं बेसन पीठ टाकून त्याला कालवून घेतलं, मस्त हाटून घेतली भाजी. आणि ठेचा पण वाटायचा होता. थोड्याशा मिरच्या भाजून घेतल्या मी तव्यावरती. एका साईडला तव्यावर मिरच्या भाजायला टाकल्या आणि लगेच भाजीला पण फोडणी द्यायची होती मला. वरतून असा तडका द्यायचा होता लसणाचा. आणि ह्या भाजीला कसं जास्त हिरव्या भाज्या असल्या ना, त्याला जास्त जेवढा लसूण जास्त तेवढी भाजी चविष्ट लागते. तर मी भरपूर सारा लसूण असा तडकाला दिला. छान असा भाजून तळून घेतला तेलामध्ये. कारण जेवढा लसूण जास्त तेवढी भाजी चविष्ट, म्हणून छान असा लालसर होईपर्यंत तळू दिला. थोडीशी हळद घालून फोडणी दिलेली आहे. दुसरं काहीच नाही घातलं त्यामध्ये. आणि हा जो भाजीपाला आहे ते आईकडनं आलेला आहे, भाऊ आलेला आहे माझा. तर त्याने भाजीपाला आणला, मिरच्या, लिंब भरपूर, कारण लिंब आम्हाला जास्त लागते लिंबू पाणी प्यायला सकाळी सकाळी. त्यांना तुमच्या दादाला सांगितलेलं आहे डॉक्टरनी. तर लिंबू पाणी वगैरे पितात ते. तर मग त्यांनी आईने दिले होते मला लिंब त्याच्यासोबत. आणि एक मिरच्या आणि ह्या चवळीच्या शेंगा पण छान आहे, अशा हिरव्या कलरच्या आहे. म्हणजे आपल्या बीन्स नाही का तशातूनच चवळी शेंगा खूप छान आहे, अशा हिवाळी चवळी शेंगा म्हणतात ना हिवाळ्याच्या. तर त्या शेंगा आहे, त्या छान लागते त्याची पण भाजी. तर त्या निवडायच्या म्हटलं, आता सध्याचे तसेच देते फ्रीजमध्ये ठेवून, उद्या काढून घेता येईल. आणि मिरच्याला कसं थोडंसं बॅगेत टाकून आणले त्याने, कॅरी बॅगेत बांधून. तर थोडासा घाम आल्यासारखं झालं, म्हणून मग मी एका टोपल्यात काढून ठेवल्या. मग त्याचं कसं थोडंसं वास पण येत नाही, म्हणून मिरच्या काढून घेतल्या एका टोपल्यामध्ये. आणि परत कढीची भाजी कसं मुलांना थोडंसं कंटाळाच येतो हिरवी भाजी खायची. मग त्यांना इथे टमाट्याची चटणी केली, कांदा बारीक कापून. आणि त्याला काही नाही जास्त मसाला वगैरे टाकला. लाल चटणी होती माझ्याजवळ आपली जाडसर लसणाची भाजून घेतलेली, तर तीच टाकली. सर्वांना श्री स्वामी समर्थ.